तुमची इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी हा संकेत देतात. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत असाल तर काही क्षणांसाठी शांत व्हा. तुमच्या मनात एक इच्छा आहे का? अशी इच्छा जी तुम्ही कोणालाही सांगितलेली नाही, पण ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही मनापासून स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करत आहात. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून एका गोष्टीची वाट पाहत असाल. कदाचित एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असाल, किंवा मनात एकच प्रश्न असेल, स्वामी, माझी इच्छा कधी पूर्ण होणार? तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. कारण भक्तांच्या श्रद्धेनुसार एखादी मनापासून केलेली प्रार्थना स्वामींच्या चरणी पोहोचली की आपल्या मनाला काही संकेत जाणवू शकतात. तो संकेत नेहमी मोठा किंवा चमत्कारिक असेलच असं नाही. कधी तो एखाद्या शब्दाच्या रूपात येतो, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी योग्य वेळी मिळालेल्या संधीच्या रूपात, आणि कधी फक्त मनात आलेल्या एका शांत विचाराच्या रूपात. म्हणून आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका. कदाचित यातील एखादा संकेत तुमच्या आयुष्यातही घडत असेल. श्री स्वामी समर्थ. पहिला संकेत, मनात अचानक शांतता निर्माण होणे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप चिंता करतो तेव्हा मन सतत विचार करत राहते. हे होईल का? माझं काम पूर्ण होईल का? माझी इच्छा पूर्ण होईल का? पण काही काळानंतर अचानक मन शांत होऊ लागतं. कुठलाही स्पष्ट कारण नसताना मन म्हणतं, सगळं ठीक होईल. भक्तांच्या श्रद्धेनुसार ही शांतता स्वामींच्या स्मरणातून मिळणारी अंतर्गत शक्ती असू शकते. कारण स्वामींवर विश्वास ठेवला की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे लगेच घडेल असं नाही, पण त्या गोष्टीचा सामना करण्याची शक्ती नक्की मिळू शकते. म्हणून जर तुमच्या मनात अचानक शांतता निर्माण झाली असेल तर घाबरू नका. स्वामींचे नामस्मरण करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा. दुसरा संकेत, स्वामींचे नाव वारंवार कानावर येणे. कधी असं झालं आहे का? तुम्ही स्वामींचा विचार करत असता आणि अचानक कुठेतरी श्री स्वामी समर्थ हे नाव ऐकू येतं. कधी मोबाईलवर एखादा व्हिडिओ दिसतो, कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात स्वामींचा उल्लेख येतो, कधी अचानक स्वामींचे मंदिर दिसते. भक्तांसाठी असे क्षण खूप भावनिक असतात. याला चमत्कार मानायचा की योगायोग, हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. पण अशा वेळी एक गोष्ट नक्की करा. थोडा वेळ थांबा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, तुमची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तिसरा संकेत, बंद झालेला मार्ग अचानक उघडणे. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो. आपल्याला वाटतं आता काहीच होणार नाही. पण अचानक काही दिवसांनी एक नवीन मार्ग समोर येतो. एखादी नवीन व्यक्ती भेटते, नवीन संधी मिळते, नवीन काम मिळतं, किंवा ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो त्यासाठी अचानक परिस्थिती बदलते. भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी कधी कधी आपल्याला हव्या त्या मार्गाने नाही तर आपल्यासाठी योग्य मार्गाने घेऊन जातात. म्हणून एखादा मार्ग बंद झाला तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला दुसऱ्या मार्गाकडे घेऊन जात असतील. चौथा संकेत, स्वामींच्या चरणी प्रार्थना करण्याची इच्छा वाढणे. काही दिवस असे असतात की आपल्याला स्वतःहून स्वामींचे नामस्मरण करावेसे वाटते. सकाळी उठल्यावर स्वामींचे नाव आठवतं, काम करताना स्वामींचा विचार येतो, रात्री झोपताना स्वामींचा फोटो पाहावासा वाटतो आणि मनातून एकच शब्द येतो, श्री स्वामी समर्थ. ही भावना जपून ठेवा. कारण भक्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. मोठमोठ्या पूजा करण्यापेक्षा मनापासून घेतलेलं एक नामस्मरणही आपल्याला मानसिक आधार देऊ शकतं. पाचवा संकेत, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अचानक येतात. त्या आपल्याला एखादा सल्ला देतात, आपली समस्या समजून घेतात, किंवा एखाद्या योग्य दिशेने आपल्याला मार्गदर्शन करतात. कधी कधी त्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यातील एखादी अडचण सोपी होते. भक्तांच्या दृष्टीने ही देखील स्वामींच्या कृपेची आठवण असू शकते. म्हणून तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल तर तिच्याबद्दल कृतज्ञ राहा आणि